मध्ये आज आम्ही आलो जळगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत सिनियर आर्किटेक्ट किशोर चोपडे सर. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर 1994 पासून खरं तर त्यांनी या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करायला सुरुवात केली. त्यामुळे आणि मला नेहमी असं वाटतं की एखादी व्यक्ती जर 28-30 वर्षे एखाद्या सेक्टरमध्ये काम करते म्हणजे त्यांचा आजवरचा अनुभव, त्यांचा प्रवास हा एका वेगळ्या अर्थाने ऐकण्यासारखा असतो. त्यांना भेटलेली माणसं, त्यांनी केलेले प्रोजेक्ट, त्यातमध्ये सरांचं वैशिष्ट्य आणखीन एक असं आहे म्हणजे त्यांनी हॉस्पिटल ही त्यांची एका अर्थानं स्पेशालिटी होत गेली. 1000 पेक्षा जास्त हॉस्पिटलची निर्मिती त्यांच्या हातून घडली आहे. आणि मला नेहमी असं वाटतं की इंजिनियर असो, आर्किटेक्ट असो, एका प्रकारे देश सेवा, देश कार्य करत असतात, राष्ट्राचं निर्माण करत असतात. पण त्याची सुरुवात एखाद्या अशा कुठल्या तरी गावातनं एखादा इंजिनियर आर्किटेक्ट देशासाठी लागणारी महत्वाची सेवा जेव्हा देत असतो, हॉस्पिटल सारखी, शाळेसारखी, एखादा 2 गावांना जोडणारा ब्रिज असेल तर तिथून त्याची सुरुवात असते. आणि त्यापैकी एक महत्वाची व्यक्ती माझ्या बरोबर आहे. त्यामुळे थेट आम्ही गप्पांना बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर सुरुवात करतोय. राईट. अर्थातच सर गप्पांना सुरुवात आपण थोडी फ्लॅशबॅक पासून करूया. एक 40-50 वर्ष थोडं मागे जाऊया, ब्लॅक अँड व्हाईट काळात जाऊया, HD काळातून. आणि पहिल्यांदा असं विचारायचं ते म्हणजे थोडं तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल. म्हणजे शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक 30 वर्षापूर्वी जेव्हा आर्किटेक्ट व्हावं असं वाटलं तर त्यामागची प्रेरणा कोणाची होती, इन्स्पिरेशन कोणाचं होतं, ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की मी पण हेच फील्ड निवडेन, हे फील्ड माझ्यासाठी आहे? प्रेरणा म्हणजे त्या काळी एवढं एक्सपोजर नव्हतं आम्हाला. मीडिया नव्हता, इंटरनेट नव्हतं. त्याच्यामुळे जे काही प्रिंट मीडियामधून जे वाचायला मिळालं त्यात मोठ्या मोठ्या आर्किटेक्टचे कामं बघितले आणि काहीतरी क्रिएटिव्ह फील्ड आहे बा, आपण याच्यात काही करू शकतो, म्हणून ते आम्ही सुरुवात केली आर्किटेक्चरच्या लायकिंग. मग आम्हाला एंट्रन्स एक्झाम असतं आर्किटेक्चरला, ती दिली, ती क्रॅक केल्यावर मग आम्हाला ऍडमिशन मिळाली. ओके. पण असं आम्ही ऐकून आहे पूर्वी की आर्किटेक्ट होण्यासाठी थोडंसं ड्रॉइंग चांगलं असावं लागतं. तर तसं काय तुमची बॅकग्राऊंड होती, तुम्हाला आवड होती का, नंतर सुधारलं, कसं होतं? नाही नाही, ड्रॉइंग आम्ही पहिल्यापासूनच सगळ्या ज्या ड्रॉइंगच्या परीक्षा होत्या त्या काळी दिलेल्या होत्या, बऱ्यापैकी क्रॅक पण केल्या होत्या. या बात आहे. ओके. आणि आता एक महत्वाचा प्रश्न म्हणजे एवढ्या 30 वर्षानंतर जेव्हा करिअरच्या एवढ्या यशस्वी टप्प्यावर आहे तुम्ही, आता हॉबी म्हणून थोडं तरी ड्रॉइंग चालू आहे का? हॉबी म्हणून नाही, तेवढा वेळ नाही मिळत. ओके. स्केचिंग कधी कधी करून घेतो थोडंफार. अच्छा अच्छा, ठीक आहे. थोडा हात चालता लागला आणि अर्थात टेक्नॉलॉजीमुळे तुम्ही पहिलं ड्रॉइंग सगळं आता पीसी बेस झालंय ना. पहिले आम्ही आमची पिढी एक फॉर्च्युनेट आहे की आम्ही ड्रॉइंग पेपरवर सगळं काम केलेलं आहे. आताची पिढी सगळं कम्प्युटर करतोय, त्याच्यामुळे आणि त्याच्यापेक्षा AI करतोय आता. आता तर डिझायनिंगचा पार्ट. येस. त्यामुळे आणखीन एक मला त्यातलाच एक छोटा टप्पा उलगडायचा आहे, तो म्हणजे जेव्हा आर्किटेक्ट पूर्ण झालं असेल तुमचं, त्याच्यानंतर एक खरा स्ट्रगल असतो. कारण तेव्हा आर्किटेक्ट ही संकल्पना सुद्धा कदाचित नवीन असेल, ते लोकांना माहित नसेल. म्हणजे आर्किटेक्ट आणि आर्किटेक्चर यातला फरक सुद्धा अजून लोक कधी कधी गल्लत करतात बोलताना. राईट. तर मग तो पहिल्या स्वतः जो इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट केला त्याचा अनुभव कसा होता, जो स्वतः वैयक्तिक ज्याच्यावर तुमच्यावर जबाबदारी होती पूर्ण, तर तो सगळा अनुभव? नाही, तसा अनुभव म्हणजे शिकता अकोल्याला शिकताना मी अकोल्याच घर पहिले डिझाईन करून बघितलं स्वतःच. व्हेरी गुड. तिथूनच ती मग अजून जास्त लळाने उत्पन्न झाला. आणि पहिला मग नंतर मी इकडे जळगावला आलो. जळगावला मग काही दिवस आम्ही एका आर्किटेक्ट कडे जॉबला होतो, त्यांच्याकडनं एक्सपिरियन्स घेऊन मग इथनं काम सुरू केलं. आणि मग लोकांचे जे सॅटिस्फॅक्शन आहे ते आमचं सॅटिस्फॅक्शन, हा महत्वाचा. नक्कीच नक्कीच. मग आता आपण या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे या क्षेत्रामध्ये अकुशल कामगार किंवा अप्रशिक्षित कामगारांचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि अशा लोकांबरोबर काम करणं किंवा त्यांना जर काही महत्वाची जबाबदारी दिली गेली तर ती धोकादायक सुद्धा ठरू शकते. तर तुम्ही एवढे 30 वर्षीय परिस्थिती कशी हाताळलीत साईटवर? हा म्हणजे एकदम तुम्ही पिन पॉइंट प्रश्न विचारलाय. ऍक्च्युली कसं आहे ना, आमच्या फील्डमध्ये ITI म्हणून एक हेल्परसाठी कोर्स आहे, बरोबर, पण फारसे लोक त्यात घेत नाही. त्यामुळे आम्हाला अजूनही म्हणजे इलिगल एक गोष्ट आम्हाला कायम सगळ्यांना करावी लागते की अजूनही आम्हाला फीट आणि इंचेस मध्ये ड्रॉइंग करावं लागतं, जे की या लेबर लोकांना कळण्यासाठी, म्हणून जे अशिक्षित असल्यामुळे. ऍक्च्युली आता मीटर मॅट्रिक सिस्टीम आहे, त्याच्यातच काम करायला पाहिजे, पण तसं होत नाही. आणि मग हा एक विषय. दुसरा, अनस्किल्ड लोकांना हाताळणं हे फार विचित्र काम आहे, पण आम्ही करून घेतो. आता त्यांना सवय झाली. टीम आमची हळूहळू बिल्ड करत गेली. नक्कीच. आणि मग होत गेलं, काम होत गेलं. बरोबर आहे. आणखीन एक महत्वाचं म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये किंवा कुठल्याही वास्तू निर्माणामध्ये पहिली स्टेप्स असते ती म्हणजे प्लॅन, रचना किंवा आराखडा. तर प्लॅन या स्टेजचं तुमच्या दृष्टीने काय महत्व आहे आणि तुम्ही त्याच्यावर कसं काम करता? प्लॅन
म्हणजे आमच्याकडे जे क्लायंट आलं किंवा कोणी रिक्वायरमेंट घेऊन आलं तर प्लॅन हा सगळ्यात महत्वाचा पैलू आहे त्याचा. कारण प्लॅन जर चुकला तर तो म्हणजे एका डॉक्टरच्या हातून चूक झाली तर एक पेशंट जाईल, पण एका आर्किटेक्टच्या हातून चूक झाली तर अख्खी बिल्डिंग जाईल कामात. त्यामुळे आम्हाला प्लॅनिंग हा फार महत्वाचा आस्पेक्ट आहे आणि सर्व विचार करून आम्हाला ते म्हणजे सर्व्हिसेस झाले, लोकांचं सर्क्युलेशन झालं, लोकांना त्या वास्तूत राहून मिळणारा आनंद झाला, हे सगळ्यांचा विचार करावा लागतो. बरोबर. आपण सुरुवातीच्या याच्यात गप्पांमध्ये जसं मी सांगितलं 1000 पेक्षा जास्त हॉस्पिटलचा अनुभव. तर मग तुमचं सिक्रेट फॉर्म्युला मला असं विचारायचं की अशी कुठली गोष्ट होती ज्यामुळे हॉस्पिटल ही तुमची स्पेशालिटी बनत गेली एक, आणि हॉस्पिटल डिझाईन करताना काय वेगळी काळजी घ्यावी लागते? आता ऍक्च्युली कसं आहे की आम्ही हॉस्पिटल जेव्हा सुरू केलं तेव्हा एक दोन इथे डॉक्टर लोकांनी आमच्यावर जो विश्वास ठेवला आणि नंतर त्यांच्या ओटी मध्ये किंवा त्यांच्या वर्किंग आवर्स मध्ये जाऊन ते कसं काम करतात ते बघून मग आम्ही हॉस्पिटलला स्पेशालिटी हळूहळू आमची निर्माण झाली आणि मग 1, 2, 3 करत करत आता 1000 हॉस्पिटल अर्ध्या महाराष्ट्रात पण चालू आहेत. क्या बात आहे. आता एक वेगळा प्रश्न आहे या सगळ्यापेक्षा, ते म्हणजे मागच्या 25-30 वर्षात ज्याप्रमाणे तुम्ही हे क्षेत्र बदलताना बघितलंय, तंत्रज्ञान बदलताना बघितलंय, त्याप्रमाणेच तुम्ही जळगाव जिल्ह्याचा प्रवास सुद्धा एक बघितलेला आहे मागच्या काही 30 वर्षातला. तर त्याला अनुषंगून आणि स्वतः तुम्ही एक उत्तम आर्किटेक्ट आहात, हे सगळ्याच्या अनुसरून एक प्रश्न आहे, ते म्हणजे जळगाव जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन एक आर्किटेक्ट म्हणून जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे किंवा कुठली क्षेत्र येतात, सेक्टर्स येतात, ज्या सेक्टरवर आता काम करण्याची गरज आहे जर पुढच्या 15-20 वर्षात आपल्याला एक बदलतं जळगाव बघायचं? बदलतं जळगावसाठी सगळ्यात महत्वाचा विषय आहे की इथे इंडस्ट्रियलायझेशनची फार गरज आहे. नवीन कुठलीही इंडस्ट्री इथे येत नाहीये, त्याच्यामुळे नवीन डेव्हलपमेंट काही होऊ शकत नाही. जे आहे ते आपलं जळगाव छोटंसं संकुचित होऊन राहिलंय. नवीन इंडस्ट्रीज आल्या तरच जळगाव काहीतरी वाढू शकेल. ओके. इंडस्ट्री हा फार महत्वाचा तुम्ही मुद्दा सांगितला. औद्योगिक क्षेत्र एकदा जेव्हा येतं तेव्हा त्याच्याशी संबंधित अनेक क्षेत्र निर्माण होतात. तर पण मग शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं, जर इथं चांगल्या इंडस्ट्रीज आपल्याला याव्या असं वाटत असतील तर? शासनाने भरपूर फॅसिलिटीज ज्या शासन देतच, पण अजून थोडं लोकांना जर फ्री हँड दिला, जसं गुजरातमध्ये वगैरे दिला जातो, तसा जर महाराष्ट्रात 2 टायर 3 टायर सिटीजला जर तो मिळाला, बरोबर, आणि थोडी रोड कनेक्टिव्हिटीचा एक जो प्रॉब्लेम आहे जळगावला, जो समृद्धीला जायला आणि याला जो ग्रीन कॉरिडॉर पाहिजे तो मिळत नाहीये, बरोबर, त्याच्यामुळे थोडं डेव्हलपमेंटला वाव कमी आहे. बरोबर आहे. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता जनरली आणि मग ठरवता की अमुक एक स्टील घेऊया आपण? ऍक्च्युली स्टील हा कन्स्ट्रक्शन मधला फार महत्वाचा विषय, ज्याच्यामुळे सगळी बिल्डिंग लाईफ लॉंग उभी राहते. तर स्टील घेताना जे एक तर व्हर्जिन स्टील मिळालं तर सगळ्यात बेस्ट, किंवा मग जे IS स्टँडर्डनी डिझाईन केलेलं असलेलं, त्याचे जे IS स्टँडर्डनुसार त्याचे डायमीटर्स, त्याचे वेट असलं तर आम्ही कोणतंही स्टील रेकमेंड करतो. बरोबर. आयकॉन स्टील तुम्ही यापूर्वी कुठल्या प्रोजेक्टमध्ये वापरलंय का? हो, भरपूर प्रोजेक्टमध्ये वापरले गेले. 4-5 वर्ष झाले मी ते वापरतो. ओके. तर मग त्यांच्या सर्व्हिस बद्दल, क्वालिटी बद्दल, कॉस्ट बद्दल काय सांगाल? ऍक्च्युली कॉस्टिंग हा आर्किटेक्टचा विषय नसतो. आर्किटेक्ट फक्त उत्तम जी गोष्ट आहे ती सजेस्ट करतो. बरोबर. त्यातलं एक आयकॉन स्टील आहे ते आम्ही सजेस्ट करतो. ओके. आता एक अवघड खरा प्रश्न आहे की 2000 प्रोजेक्ट पूर्ण केल्यानंतर त्यातला एकच प्रोजेक्ट निवडायची वेळ आली जो तुमचा आयकॉनिक प्रोजेक्ट आहे, जो तुमच्या जास्त हृदयाच्या जवळ आहे, जो करताना आनंद अभिमान जास्त वाटला, तर असं कुठला? हा खरंच वेगळा प्रश्न आहे, पण आम्ही असं काही करू शकतो. सगळेच आमचे बाळ आहे, सगळे आम्ही बनवलेले आहेत, त्याच्यामुळे सगळेच आमचे लाडके. क्या बात आहे. आणि मग येणाऱ्या पुढचे 50 प्रोजेक्ट आता ऑनगोईंग आहेत, त्याच्यातला मग कुठला असा प्रोजेक्ट आहे का की जो करताना वेगळी मजा येते? आता जो आम्ही आयकॉनला एंट्रीला दिलाय तो थोडा एक आम्ही चॅलेंज म्हणून घेतला आणि 1.5 वर्षामध्ये एवढं मोठं कन्स्ट्रक्शन आम्ही जवळजवळ संपवायच्या मार्गावर आहे आता. क्या बात. काय होता साधारणपणे प्रोजेक्ट, काही सांगा? मंगल कार्यालयाचाच प्रोजेक्ट आहे. बरं. आणि खूप ह्यूज मंगल कार्यालय चालू आहे, त्यात सगळ्या सर्व्हिसेस, सगळे एअर कंडिशनिंग, सगळं जे आहे ते आम्ही शॉर्टेस्ट पिरियड मध्ये करून क्लायंटला सॅटिस्फॅक्शन द्यायचा प्रयत्न चालू आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न, ते म्हणजे जेवढा तुमचा या क्षेत्रातला अनुभव आहे तेवढं त्याच्यापेक्षा कमी वयाची जी मुलं आता आर्किटेक्ट मुलं मुली येत आहेत या क्षेत्रामध्ये, त्यांना तुम्ही एक काय म्हणतो गुरुतुल्य व्यक्तिमत्व म्हणून किंवा तुमच्या यशाचा फॉर्म्युला म्हणून काय सांगाल या क्षेत्रात येण्यापूर्वी? या क्षेत्रात येण्यापूर्वी पहिले तर आम्ही आर्किटेक्चर स्टुडंट जे येतात ना, आम्ही विचारायला आम्ही पहिला प्रश्न विचारतो त्यांना, कारण बाबा झोपतो का जास्त? जो झोपत असेल जास्त त्याने आर्किटेक्चरला ऍडमिशन घेऊ नये. अच्छा, असा पहिला आमचा काय फॉर्म्युला आहे? कारण आम्हाला
शिकताना प्रचंड काम करावं लागतं, त्याला अच्छा. झोपायलाच वेळ मिळत नाही असा विषय आहे. बापरे. बरं. आणि म्हणून तो पहिला आहे. दुसरं क्रिएटिव्हिटी जी म्हणतात बरोबर. ती आतूनच येते, आणि ती असली तर मग तुम्ही आमच्या फील्डमध्ये फार सक्सेस होऊ शकता. फक्त मेहनत करा, फळ आपोआप मिळते. या बात. सो हे होते आर्किटेक्ट किशोर चोपडे सर, आणि त्यांनी फार महत्वाची गोष्ट सांगितली ते म्हणजे तुम्हाला स्वप्न बघायचे पण ते जागेपणी बघायचे, झोपता कामा नये. आर्किटेक्ट कायम विजनरी पाहिजे, त्याला सतत क्रिएटिव्हिटीसाठी स्कोप पाहिजे, मात्र त्यासाठी सतत जागा असणं, म्हणजे वेगळ्या अर्थानं जागा असणं, म्हणजे बदलत्या तंत्रज्ञानाबरोबर पुढे जाताना तुम्ही जागा असणं महत्वाचं आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही गेलात तर नक्की यश तुमची वाट बघते, आणि या क्षेत्रामध्ये स्कोप फार मोठ्या प्रमाणात आहे, कारण ज्या प्रकारचे डेव्हलपमेंट सगळीकडे होते त्याप्रमाणे तुम्ही नक्की या क्षेत्रात या. पुन्हा एकदा सर आपले मनापासून आभार की तुम्ही आलात, आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून व्हावे. आता मी म्हणेन 2000चा टप्पा आहे, तो 5000चा टप्पा पहिला प्रोजेक्टचा लवकर आपल्या हातून पूर्ण व्हावा, आणि अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून व्हावी. डेफिनेटली. याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.